बाबाजी चैतन्याच्या मालिकेचा अग्रगण्य आहे. गाळवली संसार बैसलो अंगणी या स्थितीपर्यंत पोहोचून झालेला महात्मा तुकोबाराय आजच्या अभंगात वर्णन करतात एका विष्णू दाखवतात. तो विष्णुदास कसा असावा किंवा कसा असतो त्याची काही लक्षणं सर्व लक्षणे एका अभंगामध्ये बदलू शक्य नाही, परंतु काही पण महत्वाची लक्षणं. कारण ज्याला लक्षणं सांगितल्यावर पहिल्या लक्षणाची किंमत जाते. नवरदेव मस्त चांगला आहे पण म्हणलं की अख्खं वाटलं झालं हे का नाही. पण आला तरी काय झालं, त्याला महागाई जेवढं चांगलं सांगितलं तेवढं सगळ्या पाणी फिरलं. पण काही लक्षणं भरपूर आहेत, वैष्णवाची लक्षणं भरपूर आहेत, पण महत्वाची आणि ज्या लक्षणाची गरज आहे कोणाला, वैष्णवाला, ती महत्वाची लक्षणं अशा अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. पहिलं लक्षण तुकोबाराय म्हणतात, झुंजार देख विष्णुदास जगी. झुंजार महत्वाचं लक्षण, कारण या जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो. झुंज म्हणजे संघर्ष, झुंज द्यावीच लागते. आणि त्यातली त्यात बरं का कचरे महाराज तुम्हाला अनुभव आला असतो, माळ घातल्यावर तो जास्त झुंज द्यावं लागते. मी अनुभवली म्हणून म्हणतो विठाल विठाल विठाल. जास्त संघर्ष करावा लागतो, लय उत्तर द्यावे लागतात. तिथून पुढे वाचता बरेच पुढे असतो. तुकोबाराय पहिल्या लक्षात सांगतात की या विष्णुदासाला झुंजार म्हणजे तो योद्धा आहे आणि त्याला युद्ध करावं लागतं. पण युद्ध केल्यानंतर मात्र त्याच्या जीवनामध्ये जो बदल होतो तो मात्र पाप पुण्याने नातळत्या. महत्वाचं लक्षण. आता ह्या अभंगाचं चिंतन भाऊ सगळं होईल मला नाही वाटत 11 वाजेपर्यंत, कारण पण महत्वाचे पॉईंट मी याच्यामध्ये आपण, कारण आपल्याला गरज आहे या गोष्टीची गरज आहे. मुद्दाम हा अभंग तुमच्या बऱ्याच जणांच्या पाठ नाही, मला बी माहिती आहे. कारण चिखलात बुटा तसल्या गुंड्याच्या चपला घातल्या त्या निसटणार ही मला बी माहिती. का चिखलात पाय रोवले की त्या रोवून बसणार आणि सगळ्यात पण फिट नसल्यामुळे त्या गुंड्यावर येणार, का तर टाळ करायला लवकर गावणार नाही मलाही माहिती. पण आता त्याला विरार नाही का, तर आपल्याला गरज आहे या लक्षणाची. काय बोलतो तुम्ही, या लक्षणाची गरज आहे. कारण ज्यांची आज पुण्यतिथी आहे, काय म्हणतो मी, ज्यांची आज पुण्यतिथी आहे त्यांनी जीवनामध्ये काय काय झुंज दिली आणि कुणाबरोबर दिली याचाही आपल्याला या अभंगामध्ये समावेश घ्यायचा आहे. कारण कुठलंही प्रयोजन करत असताना त्या रीतीनुसार चाललं की त्याला गोडवा तयार होतो. काय होतो, आणि म्हणून आपण मुद्दाम हा अभंग घेतलाय. नवीन आहे तरी सुद्धा काय त्रास होणार नाही कोणाला. झुंज द्यायची आणि झुंज दिल्यानंतर त्या साधकाच्या किंवा त्या वैष्णवाच्या जीवनामध्ये जो परिणाम होतो, बदल होतो, म्हणजे त्याचं भय निघून जातं. भय कारण आपणाला प्रत्येकाला भीती कशाची बोला, कशाची, करोनाची. अरे म्हणजे तीच करोना म्हणजेच मरण आहे, भीती आहे. परंतु त्याही पेक्षा मरणा अगोदर आपण एका भीतीला भीतो, ती म्हणजे पाप आणि पुण्य. सण काही गोष्ट करत असताना सुरुवातीला आपण भीतोय कशाला, पाप लोक ज्याला झालं तर आपल्याला मृत्यू लवकर येईन ही भीती आहे. भीती आहे, भीती आहे. कोरोना कोणाला बी नाही झाला. कोरोना श्रीमंताचा रोग आहे तो. चीनला आपल्या बीडचे गेलते काय कोणी, होय बीडकर हिताला गेलते कोणी चीनला. मग तिथे गेलेला कोण होता, मोठा होता तो. मग मोठ्यानेच आणले चीन मधून आपल्याकडे, गरिबांनी नाही ना. भीती आपल्याला, परंतु साधकांच्या जीवनामध्ये, वैष्णवाच्या जीवनामध्ये झुंज दिल्यानंतर त्याच्या
अंगामधून म्हणजे देहातीत होणारे कर्म त्याला सोडून होतात, म्हणजे त्याला पाप आणि पुण्य बाधत नाही. महत्वाची गोष्ट. आता चला, झुंज दिल्यानंतर हा परिणाम होतो, परंतु ती झुंज देत असताना त्याची अवस्था काय दुसऱ्या चरणामध्ये सांगितली. त्याची अवस्था काय असते? गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदच्या मनी बैसला, ही अवस्था आहे बघा. ही काय? आपण फक्त व्यवस्थाच पाहिली. आपण काय पाहिली? व्यवस्था पाहिली, पण अवस्थेकडे लक्ष नाही केलं आपण. महाराज, अवस्था म्हणजे मन साफ होणे, मनातले विकार निघून जाणे म्हणजे अवस्था आहे. जोपर्यंत मन, महाराज एक आहे गंमत, देव मनात राहतो का डोक्यातही निसता? देव राहतो कुठं? ही सांगा मला फक्त. देव राहतो कुठं? मनामध्ये राहतो. मग मला सांगा, देवाला मनामध्ये बसवायचं असेल तर चिंतन देवाचंच करावं लागेल. प्रपंचाचं केलं तर तो देव मनामध्ये बसणार. म्हणून ते चिंतन कसं करायचं, त्या चिंतनाची अवस्था काय? गोविंद आसनी गोविंद शयनी. आसन म्हणजे काय? आसन कुठं लागतं? बरेच प्रश्न आहेत हो. इतके सहज गोविंदाचे प्रश्न सुटतील काही? भरपूर प्रश्न आहेत या चरणावरती, भरपूर प्रश्न आहेत. आसन कोणतं? करावं कोणतं? करायचंय कुणी? करावं लागतं कुठं? आसन कुठं बसवायचंय? चित्ताचे आसन, आसन. मी आपला शब्द कुठं होता? आसन. गोविंद आसन. मग आसन कोणतं? तुकोबारा म्हणतात मी हे कीर्तन केलं, गोविंद मनामध्ये बसायला आसनच लावावं लागतं. पण आसन लावणे म्हणजे नुसती मांडी घालून पेशीला बसली याला आसन नाही म्हणायचं. 2 तास मी नुसता मांडी घालून बसून चिंतन केलं, आसन नाही. मन गावभर फिरून आलं, बसला जाग्यावर. पण तुकोबारा म्हणतात मी आसन लावलं, पण मी आसन कुठं लावलं? चित्ताचं. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, आसन कोणतं? करायचंय कुठं? करायचं कुठे? चित्ताचा प्रश्न आहे महाराज. जोपर्यंत आपल्या चित्ताचं आसन लागत नाही तोपर्यंत गोविंद आसनी गोविंद शयनी म्हणायचं कामच नाही महाराज. आणि मग ती ज्या दिवशी त्या साधकाची, त्या वैष्णवाची अवस्था होते, त्या दिवशी कारण महाराज या गोष्टी आसन आणि शयन या दोहोमध्ये चिंतन झाल्याशिवाय गोविंद मनामध्ये येत नाही. म्हणून म्हटले बघा, गोविंदच्या मनी बैसला. कोणाच्या मनामध्ये गोविंद बसतो? जो चित्ताचं आसन करतो आणि त्याचं नामस्मरण करतो, त्याच्या मनामध्ये गोविंद बसतो. चला आणखी एक लक्षण सांगितलं तुकोबारांनी. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंड्रभाळ म्हणजे कंपाळी गंध. कसला पाहिजे? आता म्या नाही लावला, उभा गंध पाहिजे. कसा? ऊर्ध्व पुंड्रभाळ
कपाळावरती उभा गंध पाहिजे. कुठला? गोपीचंद टिळा. तुळशी माळ, गळा, गोपीचंद. ही बघा बाह्य लक्षण सांगितले. कसली कसली? बाह्य लक्षण आहे ती. वैष्णवाची बाह्य लक्षण. मी काय म्हणलो नीट लक्षात. वैष्णवाची ही बाह्य लक्षण आहे. तुकोबाराने सांगितले. कापे त्या कळिकाळ तया भेरे. त्याचा फायदा सांगितला. कोणाचा? गंधाचा आणि माळचा. त्याला कोण भेटतो? कापे त्या कळिकाळ तये भेरे. पण त्याची अवस्था काय पाहिजे? नुसती माळ आणि टिळा बी नाही. त्याची अवस्था काय पाहिजे? गोविंद असरी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला असे. आणि मग त्याला कापे त्या कळिकाळ तया भेरे. कुणाच्या? नुसत्या गांजावाल्याच्या बी नाही. माळ घालून जर गांजात फुकीत असेल तर तिला काय ती वैष्णवाच्या लक्षणामध्ये बसतोय का? हे नाही म्हणतात. तर गंमत आहे. गंध उभा लावायचा आहे. पण कुणी? गोविंद असरी, कंठी शोभे माळ, गोविंद शयनी, कापे त्या कळिकाळ तया भेने, गोविंद त्या मनी बैसला असे. 3 लक्षणं इकडे भाऊ. ऊर्ध्व पुंड्र बाळ पण गोविंद आसनी, गळ्यात माळ गोविंद शयनी आणि कापे त्या कळिकाळ तया भेने, गोविंद मनी बैसला. या 3 अवस्था आहेत. चला मग आता याच्यासाठी देव काय करतो आणि त्या भक्ताची स्थिती काय? तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. त्याच्यासाठी मात्र मग शंख आणि चक्र ही कोणाची आयुध आहेत? ही आयुध कोणाची? भगवंताने आयुध धारण केलेले आहेत. शंख आणि चक्र कोणाकडे असतं? मग तो मात्र तो गोविंद असणे, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलाच्या अशी ज्याची स्थिती झाली त्याच्या रक्षणार्थ हे आयुध वापरतो महाराज. परंतु कुणासाठी? नीट आहे का? पुन्हा तुकोबारायांनी मेघ टाकली की नामामृत सार मुखामाजी. ही भगवान परमात्मा आयुध धारण करतो. पण कुणासाठी? ज्याच्या मुखामध्ये नामामृत सार. वैष्णवाला नामामृत कोणी? वैष्णवाला. नामामृत कोणी? वैष्णवाला. योगिया साधनी जीवन कळा. ही एक कळा ज्याला साधता येते, ज्याच्या मुखामधून अखंड नामामृताचा झरा वाहतो, त्याच्यासाठी भगवान परमात्मा तुका म्हणे शंख चक्राची शृंगार, नामामृत सार मुखामात, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला. विठाला विठाला शिवेला सुरुवात करणे पुरेसा परिहार होता. श्री क्षेत्र कोळगाव तालुका गेवराई या पंचकृषीमध्ये आजचा जो हा एकदिवसीय वैष्णव मेळावा आणि त्या मेळाव्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या महात्म्यानं जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हळाची काळ केली. कुणासाठी? तर फक्त एकच उद्दिष्ट होतं की ही नामाची गंगा लोप पावत चाललेली आहे आणि ही लोप पावणारी नामाची गंगा सर्वसामान्य जीवापर्यंत पोहोचवावी हीच फक्त अंतःकरणामध्ये तळमळ महाराज. आणि ही तळमळ अंतःकरणामध्ये ज्या महात्म्यानं घडवली, जो महात्मा यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तो महात्मा म्हणजे किरोबाबा शिंदे महाराज.
असं होणे नाही. आणि इथून पुढे तर भाऊ फारच कठीण आहे, अवघडच्या गोष्टी. कारण जतन करणाऱ्याची संख्या फार कमी आहे. नुसतं जतन करणंही भागत नाही, त्याची साधनाही व्हावी लागते. कारण साधना झाल्याशिवाय ती फलद्रूप होत नाही. उपदेश महाराज ती गंमत आहे. साधना झाल्याशिवाय उपदेश फलद्रूप होत नाही. सासू सुनेला अनुभव सांगते, पण आधी ती अनुभवते. आधी काय सासू काय करते? अनुभवते आणि मग पुढलीला सांगते. तसं जीवनामध्ये सासू स्वतः अंगीकार करतो आणि मग जगाला वाटतो. शिवी तो हारस वाटी तो आधी अनुभव घ्यायचाय आणि अनुभवच वाटायचा. शेवी तो हा रस. तुकोबाराय म्हणतात मी हा रस सेवन केला. रस म्हणजे आनंद भरा. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आनंदाची साठवण होत नाही तोपर्यंत आनंद वाटता येत नाही. आनंदाची जोपर्यंत अंतःकरणामध्ये साठवण होत नाही तोपर्यंत आनंद वाटता येत नाही. आणि ज्याला मिळाला तोच घट्ट वाटू शकतो. तसं याही महात्म्याच्या जीवनामध्ये आज ज्या बाबांची पुण्यतिथी आहे ते म्हणजे श्रीपाद बाबा चव्हाण घोटी. काय कुठं अंतर आहे महाराज, काय कसा हिशोब लागतात, काय त्या जगन्यतेचं नियोजन असं कुठं पळवलंय महाराज, हिशोब नाही. आज महाराज जो पुण्यतिथी सोहळा साजरा होतो इथं कोळगाव मध्ये नाही बरं का, महाराष्ट्रभर गुजरात मध्ये सुद्धा आज कार्यक्रम चालू आहे. पण हे कार्यक्रम कुणाचे बी होत नाहीत. श्रीपाद बाबांनी निज रूपाला ज्यांनी ब्रह्म दाखवलं ना, ज्यांनी काय दाखवलं, भ्रम घालवला ब्रह्म दाखवलं. फक्त कांद्याच्या बघा कांद्याची पाकळी जर खुली तर तिच्या आधी पातळचा पडदा निघतो बघा, बारीक पडदा असतो, एकदम बारीक पडदा, एकदम असं तितकाच पडदा आहे आपल्या देवात आणि आपल्यात बरं का. जीवात आणि शिवात किती पडदा आहे, फक्त अधिकार दोघाचा सारखाच. या देहामध्ये आल्यानंतर दोघाचा अधिकार सारखाच आहे. कारण एक हरी आत्मा जीव शिव आहे का नाही. काय सांगितलं माऊलीने, आपल्या मताच नाही, माऊली काय म्हणतात दोन्हीचा अधिकार सारखा आहे, फक्त मध्ये पडदा आहे कशाचा, भ्रम. भ्रम गेला की ब्रह्म आहे. काय भ्रम गेला की काय लगेच ब्रह्म आहे. हजर आहे महाराज, पिकली लगेच आहे. मग या महात्म्यानं जवळच दाखवलं, लांबचा देव नाही शोधायला लावला, देव लांब नाही शोधायला लावला, इथंच लावला. इथं कुठं, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, देव देहात देहात जशी जशी साखर हो ऊसात, देव देहात देहात
कुठं देव कुठं दाखवला इथं शु कार्य हिंडता राणी कुठं रान आपल्याला रानात उठायची सवय लागली महाराज. कसली सवय लागली? आपण जवळच पाहत नाही ना. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे आणि वास घेत कुठं हिंडत आहे? बीड जिल्ह्यात बी भागलं नाही. आमच्या इकडे बी येतंय फिरायला. गमत का नाही होत आहे? पारगाव पर्यंत आलं का नाही धुंडीत? गंमत आहे मोठी, गंमत आहे मोठी. कारण देव जवळ आहे. तुझं आहे तुझं माझी काय चुकला श्री? काय चुकला? या महात्म्याने जागा दाखवली. मलाच भाऊनी बोलून गेले. या श्रीपाद बाबान निज रूपाला राहिल आणि जीवाच लगीन शिवाची लाविल. कुणाची लावलं? महाराज जीव आणि जीव अधिकार मी मगात घेऊन फक्त ब्रह्माचा पडदा आहे तेवढा पडदा फक्त सद्गुरू हटवतात. महात्म्यानं तीच केलं. महात्म्याने शोधाय नाही लावलं. जवळचा उकरा म्हणजे जवळचा माल तुमच्या जवळ फक्त उकरा. आणि उकरायचं साधन फक्त वाटलं. काय केलं? हे अंतकरणातलं गुज प्रगट करण्याचं साधन दिलं महाराज. साधन आणि साधनच घेऊन फिरले आणि साध्य परमात्मा करून दिलं. काय दिलं? साध्य कुठलं करून दिलं? परमात्मा करून दिलं आणि साधन फक्त घेऊन फिरले महाराज. आणि महाराज आशांचे सोहळे साजरे होतात. विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य महाराज. जो प्रपंच करून मरतो तो कायमचा मरतो. जो प्रपंच करून मरतो तो कायमचा मरतो. पण जो त्यागी जीवन वैराग्य जीवन जो जगून जगतो तो मात्र चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगतो. स्वतःसाठी जगतो तो कायमचा मरतो. गेले दिगंबरा ईश्वर विभूती. गेले दिगंबरा ईश्वर विभूती. गेले दिगंबरा ईश्वर विभूती. ईश्वर विभूती. गेले दिगंबरा ईश्वर विभूती. पण फक्त महाराज साधू जिवंत राहतो महाराज. साधू जात नाही. त्याचं जे कार्य असते ते कार्य महाराज शिल्लक ठेवून जात असतो. उत्तमची उरे कीर्ती मागे. साधू देहानं जातो पण कीर्तीनं जिवंत असतो. कमावलीनं जाऊन 800 850 वर्ष झाली. तुकोबाराने 450 झाली. नाथबाबांना 550 झाली. पण अजून कुणाला वाटतं का हो तुकोबार आहे गेलेत म्हणून? माऊली गेलेत असं कुणाला वाटतं का?
नाही ना वाटत. का तर त्यांनी जीवनामध्ये केलेला त्याग आणि जन उद्धाराची तळमळ हीच फक्त त्यांनी जीवनभर सांभाळली, म्हणून त्यांचं नाव शिल्लक आहे. आपली तळमळ चालली. आपली तळमळ कुठे? आपली तळमळ देवासाठी तळमळ आपली आहे का? असं तर बरं झालं, दर्शन बिळा झालं तुमचं मला सगळ्यांचं. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपली तळमळ आहे ना महाराज. आपण नाही त्याची घेता शिरी आणि होईल दुरी निजपंत. आपली अशी अवस्था आहे बघा. महाराज मगाच भाऊंनी सांगितले 1920 साली जन्म झाला आणि 1945 साली कार्याला सुरुवात झाली. म्हणजे साधारणतः 25 वर्षांनी कार्याला सुरुवात झाली. बाबांना अनुग्रह 7व्या वर्षी झाला. कितव्या वर्षी? 7व्या वर्षी. खांद्यावर घेऊन दिला अनुग्रह. खांद्यावर घेऊन केलो बाबा शिंदेनी. दादांच्या मुखातून काय महाराज असे शेजाळ महाराजांना आम्ही असे बसलेलो होतो. शेजाळ महाराजांना अशी जागेवर तुड्या मारायला लागली. दादा सांगत होते विषय दादांनी मांडला होता बाबांच्या जीवनामध्ये झालेला बदल आणि कधी अनुभव झाला त्याचा विषय मांडला होता. असे निश्चित श्रीकांत भाऊच्या घरामध्ये सगळेच असे हात तिरळती पळती काय अजून तो प्रसंग असा डोळ्यासमोर दिसतो ना. 7 वर्षाचा केलं बाबांनी असं खांद्यावर. पण तळमळ होती. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा. अशी अंतकरणामध्ये ओढ पाहिजे महाराज. 7 महाराज एक अवतारी कार्य आहे. कसलं म्हणायचं? अवतारी कार्य आहे. खांद्यावर घेऊन अनुभव दिला. खांद्यावर असं खांद्यावर उचलून घेतलं आणि कानात मंत्र सांगितला. खांद्यावरतीच अवस्था नाही. कार नाही वरची वर कार ना वचनाची भेट काय तिथे. 1945 साल म्हणजे महाराज कोणता काळ असेल तो? आजचा दिवस नव्हता तो. आज कोणता दिवस आहे आपला? 26 जानेवारी गणतंत्र दिवस आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. मग स्वातंत्र्य 1945 म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आहे. हा 48 ला मिळालंय आपल्याला स्वातंत्र्य. मला सांगा आता त्यावेळेस जमावबंदी होती महाराज. म्हणजे एकत्रीकरण इंग्रज लोक होऊन देत नव्हते. का तर भारतीयांच्या मनामध्ये विचारांची देवाणघेवाण होईल आणि उद्रेक जनतेचा उद्रेक माझं म्हणून ते दडपशाही अवलंबायची. मग लोकमान्य टिळकांनी जी गणेश उत्सव जो साजरा सुरुवात केली त्याचं एकमेव कारण होतं की हा भरकटलेला समाज होता. आपला समाज कसा होता? भरकटलेला होता. एकत्र येत नव्हता आणि यांना एकत्र यायचं काम म्हणजे ते नियोजन होतं. मग बाबांना सुद्धा त्या काळामध्ये 1945 साली कार्याला सुरुवात केली. तर स्वातंत्र्यपूर्वीचा काळ मग त्या काळामध्ये काय परिस्थिती असलो सहजासहजी लोक बिलगत असतील काय बाबांना येऊन? सहजासहजी कार्य होत असेल काय? किती झुंज द्यावी लागली असेल. महाकठीण कार्य होतं मला. एक दिवसचा प्रसंग सांगतो चला आपण थोडस. आज त्यांचा दिवस आहे आणि त्यांच्यासाठीच ही सेवा आहे. साताऱ्याला बाबाचा कार्यक्रम ठेवला साधकांनी. आता त्या काळामध्ये फार दुर्मिळ गोष्ट आणि त्यातले त्यात परमार्थात थोडस काहीतरी वेगळं दिसलं की त्याचा आवाज वेगळ्या पद्धतीने उठवला जातो. कारण बाबांच्या नावावरती असा काही एक शिक्का लागला गेला होता त्या काळामध्ये. गुमारी बाबा म्हणायचे म्हणजे अंगात आणतो म्हणायचे बाबा. गुमारी बाबा अंगात आणतो. यांच्या कीर्तनामध्ये अंगात येतो म्हणायचे. गोठीचा बाबा आहे आणि तो आला की काय म्हणून बा तिकडे मूळ लोक नाचतात. काय कोणी हसतं, काय कोणी रडतं, काय कोणी काय कोणी काय. आणि ही गोष्ट खरं झुंज सांगायला घेऊन जीवनामध्ये काय झुंज द्यावी लागते. साधू संतांना कोणाशी टक्कर द्यावी लागते. त्याच्याशिवाय ही पुण्यतिथी सोहळे असे सोहळे साजरे होत नाहीत महाराज. आज दिसतं बाबांचं नाव घेतल्याबरोबर हंबरडा फोडतो कुठेही साधक असू द्या. मग काय त्यांनी घेतलेल्या कष्टाचं ते महाराज.
कष्टाचं फळ आहे. आणि साधूला आनंद तेव्हाच होतो की मी दिलेल्या वचनावरती ज्यावेळेस साधक काढून असतो त्यावेळेस साधूला आनंद होत असतो. महाराज कीर्तन आधीच बोलबाला झाला आणि ही वार्ता प्रति सरकार पत्री सरकार म्हणायचे थोडं अपभ्रंश आहे. त्याचे नायक होते नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांच्या कानावरती वार्ता गेली. आता ते देश बोलत होते ते सातारा जिल्ह्यामध्ये वार्ता आणि ते म्हणले बघूया आज बघूया गोळ्या घालतो म्हणले. जर मला जर तसं काय दिसलं ना जागा फायर अधिकारी तसा होता आणि शेवटी ते भूमिगत होते. म्हणजे क्रांतिकारी योजना चळवळीचे ते नायक होते महाराज सातारा जिल्ह्यात मधून. इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी चळवळ मोठी उभी केलेली होती. पण म्हणजे हे काय आताशी म्हणले एक हटवतो तो एक डोक्यावर हे काय म्हणले नाही. कारण एक तर म्हणजे डिपार्टमेंट तर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं कोणाच्या अंगात येतं काय ते म्हणले आम्हाला माहित नाही. आम्ही पहिला आत टाकतो त्याला नंतर त्याचा चौकशी आयोग काय ठरवेल तिथं हे का नाही. नाना पाटलांच्या कानावरती वार्ता केली. नाना पाटील म्हणजे आज संध्याकाळी कुठं कार्यक्रम म्हणले आहे सातारा जिल्ह्यात आमच्या म्हणजे मी तिथं हजर राहतो. म्हणजे मी काय तिथं आलोय असं कोणाला तिथं त्यांना सांगू नका. कीर्तन सुरू होऊ द्या. जर मला काय दिसलं ना जाग्यावर गोळी घालतो, जाग्यावर सोडत नाही. कारण अंधश्रद्धा निर्मूलन त्या काळामध्ये लय फार ही मोठी गोष्ट होती. बराच नाना पाटील असे लांब डोंगर पंगड. आता ते म्हणले ते समाजाला त्यांनी ज्यांनी त्यांना बातमी सांगितली होती त्यांनाही सांगितलं होतं मी इथं आलोय अशी बोलबाला थोडी होऊ देऊ नका. तेवढी तसदी घेतलीच गेली होती आणि झालं महाराज बाबांचं कीर्तन सुरू झालं. आणि बाबांनी कीर्तनामध्ये विषय घेता 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 मालिका मांडायला सुरुवात केली. म्हणले अरे माझ्या पदरचं कुठे आहे. शिरप्याचं ऐकूच नका. काय म्हणायचे ते या शिरप्याचं ऐकू नका तुम्ही. शास्त्र काय सांगतंय ते शास्त्र जर तुम्हाला मान्य असेल त्याप्रमाणे जर बोलत असेल तर ठीक. हे शास्त्र सोडून जर मी बोलत असेल तर मला फाशी द्या. डायरेक्ट बोलायचे फाशी द्या मला भर चौकात. कीर्तन सुरू झालं मला ऐन रंगामध्ये कीर्तन. आणि तेवढ्यामध्ये मग आता जे साधक आहेत महाराज त्या साधकांच्या अवस्था कारण बाबांना पाहिल्याबरोबरच त्या सुरू व्हायच्या मनानेच व्हायच्या. सांगावं लागत आहे का काय काय. बरं आता तिथनं कानात येऊन सांगायचे का बाबा तुम्हाला. आता समजा मी इथं उभा आहे आता बाबा इथं मागच्या ताईच्या कानात जाऊन सांगायला आता इथनं माझ्यापासून काय सुविधा आहे काहीच नाही. परंतु महाराज त्या कीर्तनामधला भावच असा असायचा की जसं म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. मला सांगा जिथं नुसतं नामाचा शुद्ध साराचा विषय चालू आहे तिथं देव नसेल का. शुद्ध नामाचा चारा देव बाबा वाटताय तिथं देव नसेल का. कारण महाराज देवाचा असं आहे तुका म्हणे होया भावेची संतोषी वशे नामा पाशी आपुल्या. कुठं बसतो देव. देवाला शोधायचं ठिकाण कुठे. देव असतो कुठे जिथं माझा नाम घोष बलवा तिथं मात्र मी हजर असतो. नारदा नारदा अरे माझे भक्त गाती जेते नारदामी होती. आणि मग बाबांच्या कीर्तनामध्ये आणि बाबांनी अरे म्हणजे हे यांना होतं हे माझं नाही ना म्हणले. काय म्हणले यांना जे होतंय हे माझेच वळत नाही हे माझं कुठं होतं ते सांगतो म्हणले. माग हे कुणी कुणी अनुभवलंय आणि कुणी कुणी माझ्यापर्यंत हा प्रसाद दिला त्याची म्हणजे मालिका सांगतो. आणि मग मला कुठं फाशी द्या. तयारी माझी मला सुरुवातच केली. गिरनार पर्वतावरती नारायण महाराज काशीचे तपश्चर्या करत बसले देव भेटत नाही म्हणून. तपश्चर्या करता करता 12 वर्ष तपश्चर्येत गेले. म्हणले 12 वर्ष झाली तरी देव अजून मला भेट देत नाही. मी काहीतरी खातोय म्हणजे मी जगून मी अजून देवासाठी अनुष्ठान मांडलं. तुकोबारांनी 15 दिवस अनुष्ठान केलं. 15 दिवस. निळोबारांनी 42 दिवस अनुष्ठान केलं सद्गुरू प्राप्त होण्यासाठी. म्हणले मी अजून तसं काय अनुष्ठान केलं म्हणून मला देव काय भेट देत नाही.
निराहारी जीवन सुरू केलं, म्हणजे खायचंच नाही. 12 वर्ष महाराज असे चालणार, ब्राह्मण होते शुद्ध, भरत ब्राह्मण. 24 वर्ष निघून गेले. म्हणले आज संपलं. म्हणले नाही, देव आपल्याला असे नाही भेट देत. या गिरनार पर्वतावर उडी टाकून द्यायची, म्हणजे आज जीव ठेवायचा नाही. या देहामधून जर भगवान परमात्म्याचं जर दर्शन होत नाही तर काय करायचं? म्हणजे या देहाला सांभाळायचं खूप पडेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 भगवान दत्तात्रयाच्या नावानं अनुष्ठान मंडळ भजन सुरू केलं. आणि भजन निसतं असं जाग्यावर बसून नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि कड्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. कुठं? जिकून उडी टाकायची, उंच काढा, जीवन संपवायचे, पण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये संपवायचे. कड्याकडे वाटचाल सुरू झाली. आणि शेवटचा पाय असा झुकला. झुकल्याबरोबर महाराजांच्या खांद्यावरती ओढलं. भगवान दत्तात्रय प्रगट होते. महाराज, ए नारायण, काय करतोस? काय करू प्रभू? कोणासाठी हे जीवन ठेवू? या जीवनामध्ये अर्थ तरी काय? आज 24 वर्ष झाली तरी कोणाचं दर्शन नाही, शीत पाखरू इथं फिरकलं नाही. मग या विश्वामध्ये देव आहे की नाही याची तरी परीक्षा थोडी पाहिली. पण महाराज असं आहे, जोपर्यंत भक्त निकालाला पोचत नाही, साधन नसताना, नीट ऐका, ज्या साधकाला साधन प्राप्त आहे त्याला निश्चित देवाची भेट आहे. परंतु ज्या साधकाला साधन प्राप्त नाही त्याला निष्ठावंत भाव भक्ताचा ज्याला साधन नाही, मग तो कोणी असो त्याने निर्धार केला, देव जमिनीतून उभं तिथे जमिनीतून. असे कित्येक उदाहरणे. आता काय आपल्याला तिकडे जायला वेळ नाही. नारायण महाराजांना महाग ओढलं, तिथंच मस्तकावरती हात ठेवला, मंत्र बीज हरी प्रसाद देऊन सुखी केलं. बरं का तिथं इतका आनंद झाला नारायण महाराजांना. आणि त्या आनंदामध्ये असे नाचायला लागले. गायनाचे ओढे आपुलिया छंदे नाचायला लागले. त्या आनंदामध्ये स्थिर केलं भगवान दत्तात्रय. आणि सांगितलं, नारायणा पुन्हा पुन्हा मला सतावू नको. काय म्हणले? पुन्हा पुन्हा मला असं सतावू नको. एकदा तुला आता वस्तू तुझ्या जवळ दिली, मी ज्या वस्तूचं भजन केलं, जे माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त करून घेतलं, ती वस्तू मी तुला माझ्या अंतःकरणापासून दिली. आता नारायणा या वस्तूचं जतन कर, भजन कर. आणि हाच प्रकार आता जवळ ठेवू नको. शिवितो हार वाटतो. जगाच्या कल्याणासाठी विश्वसंचार कर. आणि महाराज दत्तात्रयाचं दर्शन घेतलं. गिरिनार पर्वत नारायण बाबांनी सोडला. पुढे इंदूर या ठिकाणी वास्तव्याला आले. नारायण बाबा कुठं आहे? कारण आता हे जंगलात वाटून मिटणार आहे का केलं? कुठं तरी आता कोणाची तरी संगत साथीला साथी निवडावा लागेल ना. हा प्रसाद साथीदाराला कोणाला तरी द्यावा लागेल. आणि तेवढ्यामध्ये तिथे लक्ष्मण महाराज जालवणकराची भेट झाली. आणि महाराज गंमत अशी झाली, श्रीपाद बाबांनी लक्ष्मण महाराज जालवणकर असं नाव घेतल्याबरोबर नारायण पाटील नाना पाटील जे असं पांघरून बसले नव्हत्या,
फार दिवशी असं फेकून दिलं त्या अंगावर पांघरून आणि अर्धतच पळाले. बाबा जोरात हाक मारली आणि कडकडून जाऊन बाबांना मिठी मारली. कडकडून मिठी मारल्याबरोबर दोघांच्या फुल अवस्था. अरे महात्म्याला महात्मा भेटला तिथे काय लागते मला. 2,64,000 किलो. कडकडून मिठी मारली. बाबाचं दर्शन घेतलं. हमतो. अरे म्हणले मी किती दिवस ही मालिका शोधत होतो. नारायण पाटील म्हणतात माईक बाबाच्या पुढे पुढे घेतला. अरे मी ही किती दिवस शोधत होतो. ही वस्तू घेऊन कोणी विश्वता भूतावर कोणी राहिला का नाही. ही वस्तू वाटणारा कोणी आहे का नाही. बाबांचं दर्शन घेतलं. सांगितलं माईकवर ठणकावून हे पहा जर या परमार्थाला जर इथून पुढे कोणी नावं ठेवली तर गाठ या नाना पाटलाची. आणि बाबा इथून पुढे महाराज वचन दिलं वचन. बाबा इथून पुढे जर तुम्हाला कोणी अडवलं फक्त नाना पाटलाला कळवा. कुठेही असू द्या त्याला सोडणार नाही. का तर हे कार्य धर्माचं आहे. धर्माचं पालन माझा श्रीपाद बाबा करतो. आणि मोठ्याने मिठी मारली महाराज. आणि मला वाटतं त्यांना भूमिगत व्हायचं होतं कारण एवढा वेळ नव्हता. इंग्रज सारखे पायतीवर असायचे कारण चळवळ होऊ नये म्हणून नाना पाटलाने सांगितलं बाबा हा तुम्ही येतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे धर्माचं पालन म्हणले माझा श्रीपाद करतोय. आणि महाराज तिथून पुढे मन बाबांचं महाराज असं एक आहे महाराज साधूच्या वचनाने अंतःकरणातली भीती निघून जात असते साधकाच्या. कारण तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंती. साधकाच्या जीवनामध्ये खंत निघून जाते आणि भीती निघून जाते. हा पहिला अनुभव आहे. विठाला भीती निघून जाणं हा पहिला मला साधन प्राप्त झाल्यानंतर पहिला अनुभव आहे. भीती निघून गेली पाहिजे. आणि मग महाराज तिथून पुढं ज्या दिवशी भीती संपते त्या दिवशी तो साधक तो वैष्णव झुंजार म्हणतो. कसा म्हणतो झुंजार म्हणतो. तो तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हटलंय झुंजार आयुष्यामध्ये महाराज एक आहे. काही म्हणा ही कलियुगाचं महिमान म्हणा किंवा कलियुगाचा परिणाम म्हणा. आपण घरामध्ये माणसं झुंजार करायला तयार नाहीत. माफी मागून बोलतो. आपण आपल्या मुलांना
झुंज द्यायला शिकवत नाही, आईत खाऊ बनावलं, आईत खाऊ. नाही महाराज, अशी परिस्थिती आहे का नाही? बरं मला सांगा, इतिहास झुंज देणाराचा होतो का आईत खाणाराचा? इतिहास कोणाचा घडला जातो? झुंज देणाराच आहे. रंगपंचमीचा दिवस. आता लखोजी जाधव सिंदखेड राजाचे सरदार होते. सरदार कोण होते? सरदार होते लखोजी जाधव. आणि शहाजीराजेंचे वडील साधे सेवक होते. लखोजी जाधवांच्या हाताखाली म्हणायचं थोडक्यात. पण प्रसंग असा झाला, रंगपंचमीचा दिवस. आता रंगपंचमी म्हणजे काय असतंय? एकामेकाला रंग लावून म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे ते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी एकदम साधी असते, पण तुम्ही इतर राज्यामध्ये जावा, युपी मध्ये जावा, मध्य प्रदेशमध्ये जावा, त्या लोकांना खाया नाही, पण रंगपंचमी त्यांची बघून घ्यावा तुम्ही. आपण भिकार सुट ह्या सणाबाबतीत. हा, भिकारीच आपण, भिकारी, लई भिकारी मोठे. आणि त्या काळामध्ये मी झुंज सांगायला, झुंज बरं का, या काय असतं, झुंज कशाला म्हणायचं, आपण का या गोष्टीपासून का एवढं म्हणजे असं परके बनवायला लागलो, याच्यावरती मला थोडंसं बोलायचं आणि पुढे जायचं. रंगपंचमी रंगात आलेली असताना जिजाबाई अशा लहानच, शहाजीराजे बी लहानच होते. जिजाबाईनं असा रंगाची बुचकुली उचलली आणि शहाजीराजांना इतका रंग लावला. आता शहाजीराजे ब्यायची, लखोजी जाधवाची मुलगी कोण? जिजाबाई. आणि शहाजीराजे भोसल्यांचे. पण परिस्थिती नाजूक. सर आपण सेवक आहे. भीती वाटली कुणाला? शहाजीराजांना भीती वाटली. कुणी? जिजाबाईने अंगाला कलर लावला, लाल भडक करून टाकलं. पण लखोजी जाधव सरदार असे प्रांगणामध्ये लखोजी जाधवाने पाहिलं, अरे वा वा, इतका आनंद झाला त्यांना. काय जोडी सुंदर दिसते म्हणले रंग लावताना. काय म्हणले? काय जोडी सुंदर दिसते रंग लावताना. तेवढ्या शहाजीराजांचे वडील उठले. जोडी फायनल का म्हणली? जुनी लोक लय डेंजर होते बोलायला. मग तिथं काय आता मागण पुढं काय हे म्हणले जोडी फायनल का? मग लखोजी जाधवाच्या टाळक्यात आलं. त्यांनी म्हणले आपल्याला पकडलं म्हणले. शब्दात काय केलं? शब्दात पकडलं म्हणले. शब्दात पकडलं. फक्त काय म्हणले? लखोजी जाधव काय म्हणले? काय सुंदर जोडी दिसते रंगाने माखली म्हणले. लगेच शहाजीराजांचे वडील उठले आणि म्हणले जोडी फायनल का? मग मात्र लखोजी जाधव सुद्धा तिथं नरमले महाराज. पण इलाज नव्हता, कारण जुनी माणसं शब्दाला मानायची हो. जुनी माणसं काय म्हणायची? आता हळदी लावल्या तरी म्हणतात ते नको सोड. आता परिस्थिती काय? पोरं ही मला जरा भांडवल पुरी जा की तुम्ही वाका येत नाही तर ती सोडून ठेवायचं ना माझ्या पुढे. मला सांगा झुंज कशाला म्हणायचं? काय झुंज दिली? अरे ती श्रीमंताची लेक आहे पण गरीबाचा पती मालक केलाय. श्रीमंताची सरदाराची लेक आहे. जोडी बाबाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. विरोध होता लागणारा भावांचा, पण तरी सुद्धा म्हणले माझ्या वडिलांच्या तोटातून शब्द गेला ना ठरलं. लहान वयामध्येच लग्न व्हायची त्या काळामध्ये. झाली ना महाराज. मग आता तिथून पुढं विरोध इकडे पुण्याच्या गेला, कारण ही मुसलमानांच्याच आधिपत्याखाली राज्य होतं त्या काळामध्ये. मुसलमानांचं राज्य होतं आपल्यावरती. आदिलशहाच्या दरबारामध्ये होते ते. पुण्याला पाठवलं महाराज. मग आता मला सांगा तिथून त्यांची बदली पुन्हा कर्नाटकला आणि पुण्याचे शिवाजी महाराज जिजाबाई हे कुठं? मग आता ही मला सांगा इतकी सहज झुंज झाली असेल का होई? आयुष्याची झुंज जर जगायची म्हणून झुंज किती ठिकाणी द्यायची नीट आहे का? जीवन जगताना झुंजल द्यायची, मरताना बी झुंजल द्यायची आणि जन्माला येताना बी झुंजल द्यायची. काय किती ठिकाणी झुंज आहे महाराज? आपल्याला झुंज किती ठिकाणी द्यायची आहे? झुंज कुठं कुठं खेळायची? जिंकताई तुम्हाला झुंज द्यावी लागले ना नामाचा प्रचार करताना? झुंज द्यावी लागले? नाही द्यावं लागली? आत्मन आणि बाहेर जग. आता नीट आता आपल्याला तिकडच जायचे. फक्त 15 मिनिट राहील कार्यक्रमाचे. आपले किती राहिले? निर्धारित वेळ किती राहील? 15 मिनिटाची. आता त्यातल्याकडेच मला तिथंच जायचे आपल्याला घेऊन कार्यक्रम संपवायला. झुंज आपल्याला 3 ठिकाणी द्यायचे. मरताना झुंज आहे, जगताना झुंज आहे आणि जन्माला येताना झुंज आहे.
पण आता या एक झुंज आपल्या हातामध्ये नाही. कोणती? जन्माची. जन्माची झुंज आपल्या हातामध्ये नाही, ती भगवंताच्या हातामध्ये. पण त्यानं देह दिल्यानंतर एक झुंज आपल्या हातामध्ये, ती म्हणजे चांगलं जगण्याची. कळते का मी काय म्हणतो? झुंज कोणती आपल्या हातामध्ये? चांगलं जगण्याची. आणि चांगलं जगणाऱ्याला झुंज द्यावी लागते. कुणाला? पेताळाच्या नाही, कुणी नाही. हे जाऊ दे मध्या सोडून बघा. पण जर शहाणा माणूस असेल आणि त्याच्याकडून काही चूक झाली तर त्याच्यावरती मात्र मग तिथं काही का होईना परिणाम होतच असतो. कारण बोलणारे असतातच, त्याला मात्र तिथं झुंज द्यावी लागते. मग आता या विष्णुदासाला झुंज कुठं द्यावी लागते? आपला इथं प्रश्न आहे. झुंज आलं ते विशेषण लावलं, ते म्हणले. मग ते म्हणजे किती का असू द्या, पण ते एक विष्णुदास जगे. दास किती आहेत? 5 देवाचे दास आहेत. मुख्य देव आपले 5 आहेत का नाही? 5 दास आहेत. कुणी देवीचे भक्त आहेत, कुणी गणपतीचे भक्त आहेत, कुणी विष्णूचे भक्त आहेत, कुणी शंकराचे भक्त आहेत. हे का नाही? या भक्तांपैकी इथं विष्णुदास शब्द आलाय. शब्द काय आला? विष्णुदास. तुकोबारायण काय सांग? झुंजार ते एक विष्णुदास जगी. मग आता आपण दास कोणाचे? आता सध्या दास कोणाचे आहेत आपण? अरे ते भगवान परमात्म्याचे विष्णूचे दास आहोत आपण. विष्णूच्या दासाला वैष्णव म्हणतात. काय म्हणतात? मग या वैष्णवाला झुंज कोणाबरोबर द्यायची? महाराज, झुंज देण्यासाठी कंबरच बांधावी लागते बरं का. काय करावी लागते? महाराज पूर्वी कीर्तनकारच नुसता कंबर बांधित नव्हता, टाळकरी सुद्धा कंबर बांधून उभा राहायचे. पहिला नियम होता आणि अजूनही फडावरती नियम आहेत. आता आपण काय पाळीत ना, आपल्याला कमरा बांधायलाच काय नाही. सैनिक सुद्धा बांधायचे. हा, सैनिक छत्रपतीच्या काळात नाही ते तर मग आता त्यांना लढायचंच होतं. ते त्यांनी कंबर बांधली, आपल्याला सुद्धा कंबर बांधूनच काम करावं लागते महाराज. हे काय करावं लागतंय? कंबर बांधूनच काम करावं लागतंय. कंबर बांधणे म्हणजे तयार राहणे. काय राहणे? आपण सहज म्हणतो, अरे तू कंबर बांधला का, मी आहे तुझ्या पाठीशी. म्हणजे काय? फक्त तू काय कर, तयार हो. तसं वैष्णव तयार असतो सतत, आणि तो युद्ध करत असतो. युद्ध महाराज, वैष्णवाचं युद्ध आहे अंतर्मन आणि बहिर्जग. युद्ध कोणाबरोबर खेळायचं? त्याला आतल्या मनाबरोबर युद्ध खेळायचंय आणि बाहेरच्या जनतेबरोबर युद्ध खेळायचंय. महाराज, बाहेरच्या जनतेबरोबर व्यवहार करत आतल्या मनात देव बसवायचा आहे. वैष्णवाला काय करायचंय? ऐका नीट. बाहेरच्या जगाबरोबर व्यवहार करायचा आहे आणि आतल्या मनामध्ये भगवंताला बसवायचंय. किती अवघड गोष्ट आहे हो. सोपी गोष्ट वाटते काही? आत बाहेर जगाशी व्यवहार करायचा आहे आणि आत देवाला बसवा. एवढी सोपी गोष्ट आहे, सहज घडते. आणि देवाला बसवायचं असेल तर देवाला ओळखणारं साधन नको का? साधनाशिवाय आता तुमच्यापर्यंत मौली आम्ही इथपर्यंत आलो, काहीतरी साधन घेतलं म्हणून इथपर्यंत आलो. साधन नसतं इथपर्यंत आम्ही सहजासहजी आलोच असतो. पण सहजासहजी आणि आजच्या दिवसाला यायचं म्हणलं कमीत कमी आधी 4 दिवस आपल्याला चालायला घालवलं सर. म्हणजे साधन मिळणं फार महत्वाचं आहे. आणि ते साधन वैष्णवाला प्राप्त झाल्याशिवाय आतल्या मनावरती विजय मिळवता येत नाही आणि त्याची झुंज सुद्धा पुरी होत नाही. आणि महाराज, एक गंमत आहे की या मनामध्ये देवही बसतो, याच मनामध्ये दानवही बसतो. दानव म्हणजे कोण? राक्षस. याच मनामध्ये महाराज. या दोघांना 2 कप्पे नाहीत. या दोघांना 2 कप्पे नाहीत. मनामध्ये देव सुद्धा बसलाय आणि मनामध्ये राक्षस सुद्धा बसलाय. आता ते वृत्तीवर आलं. कशावर? महाराज, देवापेक्षा तपश्चर्या राक्षसांची ज्यादा आहे. करा जरा अभ्यास, थोडं शास्त्र जर पाहिलं ना, उचकून बघा. मी गेल्यावर सगळ्यात जास्त तपश्चर्या राक्षसांनी केली. पण काय म्हणतात ना, ते मस्त पैसा मिळाला पण पोरग पेताळ निघाला, हक्क घालवलं.
तसं ह्या राक्षसांचे व्हायचं, तपश्चर्या करायची, पण विनियोग जगाला त्रास देणे, बरं त्रास हित बी नाही त्यांचा. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांवरती विजय राक्षस मिळवायचे राव. बळीराजा इंद्रपद घ्यासाठी 100 यज्ञ करत राहिला. तसा बळीसारखा शूर राजा नव्हता, पण कशासाठी इंद्रपद घ्यायचं म्हणला, इथं राहून काय करायचं. मग आता इंद्रपद मिळालं का त्याला? अपेक्षा केली. मला हेच सांगायचे, राक्षस कुळाने तपश्चर्या केली पण विनियोग समजून नाही घेतला. हो, आणि देव नुसतं दिन तिना करत. स्वर्गामध्ये काय देवांचं सांगा बरं तुम्ही. स्वर्गातल्या भोगाचं वर्णन कधी ऐकले का? स्वर्गामध्ये भोग आहेत महाराज. स्वर्गामध्ये काय भोग आहेत. देव तिथं नाचवत बसले आणि राक्षसांनी तपश्चर्या केल्या, झुंज राक्षसांनी दिली, पण यश नाही मिळवत आलं महाराज. तसं वैष्णवाला मनावरती विजय मिळवायचा आहे. आणि ज्या वैष्णवाने, ज्या विष्णुदासानं मनावरती विजय मिळवला त्याचाच परिणाम होतो. पाप पुण्य अंगी नातळे त्या. परिणाम आहे महाराज हा. पाप मनामध्ये बसतं. कुठं पाप कुठं असतं आणि पुण्य कुठं असतं आणि देव कुठं असतो? हे ज्या मनामध्ये देव येऊन बसला तिथं पाप राहत नाही आणि पुण्यही राहत नाही. ज्या मनामध्ये देव येऊन बसला तिथं पापही राहत नाही, पुण्यही राहत नाही. पाप पुण्य अंगी नातळे त्या. आणि मग त्याची जी अवस्था होते त्या अभंगाचं दुसरं Thank you.
विष्णुदासनी गोविंद शयनी गोविंदच्या म्हणी वैसरास तुकोबा आहे. वैष्णवाचं दुसरं लक्षण सांगतात, विष्णुदासाचं दुसरं लक्षण सांगतात. त्या विष्णुदासाची अवस्था या अभंगामध्ये तुकोबा म्हणतात. ज्याच्या अंगातून राहत एक गोष्ट इथं थोडी खोच आहे. पाप पुण्य या देहात जाण्यासाठी चिंतन करावं लागतं. काय करावं लागतं? पाप पुण्य या मनातलं निघून जाण्यासाठी चिंतन करावं लागतं. आणि चिंतन केल्याशिवाय पाप पुण्य जात नाही. आता कसा घोटाळा आहे का नाही? घोटाळा. पाप पुण्य घालवण्यासाठी चिंतन करायचंय आणि पाप पुण्य गेल्याशिवाय चिंतन होत नाही. तसंच आहे महाराज परमार्थामध्ये असं आधी चित्त साफ करायसाठी भजन करायचं. काय करायचंय? चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ हो पाव. त्याच्यासाठी काय करायचं म्हणले तुकोबराय म्हणले भजन करायचं. देव व्हायच्यासाठी काय करायचं? भजन करायचं. आणि देव झाले मी पुन्हा काय करायचं? देव झाले मी पुन्हा काय? भजनच करायचं. तसं इथं पाप पुण्य घालवण्यासाठी भजनच करायचं आणि पाप पुण्य गेले मी पुन्हा भजनच करायचं. विठ्ठल विठ्ठल गोविंदासनी. पण ते मात्र भजन गोविंदासनी. आसन मग मी बोलून दिलं आसन. या आसनाला फार किंमत आहे बरं का. कारण देह हा कर्माचा बांधील. मग राजकारणाला कुठे गेलो? जवळ दिसणार अण्णा लय लांब राव तुम्ही पुढे या ना. आमचा मग चांगला विषय चालला होता. कर्माचा विषय फार महत्वाचा आहे. कारण देह हा कर्माचा बांधील आणि चित्त देवाचं मार्ग आहे. चित्त देवाला अर्पण करायचंय आणि देह कर्माला अर्पण करायचंय. मला सांगा एक गंमत आहे महाराज. देवानं ठरवलं ना तर देहाचं कर्म आपल्याला बाधत नाही. फक्त देवाने ठरवलं पाहिजे की याच्याकडून काम काय करून घ्यायचं. देवाने ठरवलं पाहिजे. आपण देवाचे दास आहोत. आपण कुणाचे दास आहोत? देवाचे दास आहोत. देवाने ठरवलं ना याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं तर ते काम पापात्मक असलं तरी आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही. तसलं पापात्मक जरी कर्म असलं तरी आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही. फक्त त्याने ठरवलं पाहिजे. कुणी? भगवंताने. मला सांगा आजोबावरती बाण मारणं पाप आहे का पुण्य? चुलत भावावरती बाण मारणं, सख्या चुलत दादीवरती बाण सोडणं, मग आता त्याला पाप लागू दिलं काय? अर्जुनाला काय करायला लावलं देवानं? सक्का आजोबा त्याच्या कडेखाली खेळला त्याच्यावरती बाण सोडायला लागले. पाप आहे का पुण्य? मला सांगा. बरोबर. मग मला हे सांगायचंय कर्म आपल्या हातामध्ये नाही. जशी वेळ येईल तसं आपल्याला कर्म करावं लागेल. पण चित्त मात्र देवाला अर्पण करायचं हे आपल्या हातामध्ये. परमार्थ सोपा आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाले. चित्ताला सहाय्य करून घेतलं की परमार्थ थोडा आहे. पण चित्त मोकळं चाललं की मग तुम्ही दिवसभर जरी देव चोळला ना, कारण तुम्ही तिथं नाहीत ना. चित्त तुमच्या पशीच नाहीत ना. चित्त जर तुमच्या जवळ असेल तर देवाकडे बघू सुद्धा नाही. फक्त त्याचं चिंतन करा. देव मनाने तिकडे आंघोळ झाले. माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया. माझ्या चित्ता तुझ्या पाया.
आणि एकदा का त्याच्या चित्ताला पायाला मिठी पडली रे पडली, मग मात्र मला दुसरं काय करा, मग मात्र देह कर्माचा बांधील त्याने कर्म करू द्या आणि चित्ताने फक्त त्याबरोबर चित्ताचं आसन जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत भजन होत नाही. आपल्याला वाटतं मी भजन करतोय, आपल्याला काय वाटतं मी भजन करतोय, आपल्याला वाटतं, पण चित्त किती सहाय्य झालं होतं, चित्त सहाय्य किती झालं होतं. जोपर्यंत चित्ताविषयी चिंताने चित्ताला आधी अवस्था नीट आहे का? आधी अवस्था मनाला चित्ताला होती. आधी अवस्था कुणाला होती? एक प्रमाण आहे बघा, दत्त जयंतीला अभंग झाला असेल, धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया. काय प्रमाण आहे? अत्रीची अनुसया गुरुदर. आणि तिचा जर कथाभाग पाहिला तर मंत्रानं लहान बाळ केली. बाळ कशाने केली? मग अनुसया गरोदर राहिली कुठं? साधा प्रश्न. मंत्राने लहान बाळ केली आणि हिथं तर प्रमाण सांगतंय धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया. मग कधी राहिली आहे का नाही? आता कसं आहे काय मग आता नाथ बाबा जावं लागलं नाही का नाही? मला विषय पडा, कारण मला भक्ती कुठं होते हे मला सांगाय. भक्ती कुठं होते महाराज? आपल्याला सुद्धा बरं का गडी गडी आपल्याला बी गरोदरच राहावं लागेल. कळलं नाही ना? अजून सांगतो आता, हे अंतकरण जे आहे अंतकरण, हे अंतकरण गरोदर राहिलं पाहिजे. कारण तोपर्यंत अंतकरण असं फुगलं जात नाही भक्ती प्रेमाने. कशाने? भक्ती आणि प्रेम जोपर्यंत अंतकरणामध्ये भरलं जात नाही तोपर्यंत या अंतकरणामध्ये देव वास्तव्याला येत नाही. याला म्हणायचं अंतकरण गरोदर नाही. काय अवघड गोष्ट कोणती नाही? आपल्याला हे जमत नाही, हेच फुगवा येत नाही. ह्याला आकडू आकडू बावकीला बांध कोळा काढलास, तमक्याची म्हैस उडे वा काढलास, कावरास कर मामा. आकडा हे आकडा आहे हा. फुगवायचे भक्ती प्रेमानं अंतकरण थकून भरल्याशिवाय मला देव तिच्या आकाराला येईल कसा? देव अंतकरणामध्ये आकाराला येईल. अंतकरण सोडून देव येत नाही महाराज. या अंतकरणामध्ये देव बसतो. अंतकरणामध्ये मन आहे, अंतकरणामध्ये बुद्धी आहे, अंतकरणामध्ये चित्त आहे आणि अंतकरणामध्ये अहंकार आहे. आणि देव जो येतो ते या दोनच गोष्टीमध्ये एकतर चित्तामध्ये तरी येऊन बसतो, एकतर बुद्धीमध्ये तरी येऊन बसतो, नाही एकतर मनामध्ये तरी. आता इथल्या अभंगामध्ये देव येऊन बसलाय. गोविंद त्या मनी वैसलाशे. कुठं बसला देव येऊन? मनामध्ये बसला. पण मनामध्ये बसवत असताना जनाबाई सांगते त्याच्यासाठी आधी चित्तानं भजन केलं. कुणी? मनात देव आणण्यासाठी आधी भजन कुणी केलं? चिंताने चित्ताला लावी मनाच्या मनाला. आधी चित्ताने चिंतन केलं
आणि त्या चिंतनाचा विषय मनामध्ये रुजला माझा. काय झाला? चित्त फुगत नाही, मन फुगत. काय फुगत? चित्त फुगत नाही, फुगत कोण? मन फुगलं महाराज. आणि मन फुगल्यामुळं उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. कुठं देतो मग पांडुरंग भेट? माझ्या मनात ऐकू नका, शास्त्र म्हणणार मी. भेट कुठं होते? उन्मनीच्या सुखात. आता ही उन्मन अवस्था आहे, याला काय म्हणतात? अवस्था. उन्मन अवस्था होणे म्हणजे काय? मगाशी भेटले काय कुठं बसलं ते त्यांना आता सांगतो. आला विषय बरोबर. कुठे येते काय? हा गवळच आहे पण दिसत नाही असं काम झालं महाराज. उन्मन अवस्था म्हणजे काय? चालती बोलती अवस्था आहे. गेला काय असं टांगड्या आतून बसायचं काम नाही. चलत चलत गवळणी चलत चलत हंडा पाण्याचा डोक्यावर एका भरलाय करायचा ही त्यांना कळत होतं. मग ही अवस्था आहे का काय? ही अवस्थाच म्हणायचं. असोयचा कोठे आठवची नाही. कोठे आहे काय करते याचा आठव विसरलं पण नाही. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो. तुम्ही मागा म्हटलं मला विसर पडतो. बरोबर आहे, तेच आहे, तसंच आहे. इथं सुद्धा विसरच पडतो. कधी? त्याची भेट झाल्यानंतर पुन्हा आधी तिथवर आपल्याला वाटचाल करावी लागते. कुठपर्यंत? उन्मन अवस्थेपर्यंत. आणि उन्मन अवस्था म्हणजे मनातले संकल्प आणि विकल्प संपल्याशिवाय उन्मन अवस्था होत नाही. मनातले काय संपले पाहिजे? पोरे मेली बरे झाले, पोरे मेली बरे झाले. तुम्ही म्हणताल महाराज फिटाळीचं काय तुला आता घ्या. कोणती तुकोबाराय म्हणले माझी पोरं मेली, पण कोणती? संकल्प आणि विकल्प नावाची पोरं मागाशिवाय देवीचं बसत नाही. कुठला? संकल्प आणि विकल्प. पोरं कोणती मारायची? संकल्प आणि विकल्प या मनातला गेल्याशिवाय देव इथं बसत नाही. मग जनाबाई सुद्धा सांगते की तुम्हाला देवाचं दर्शन होईल, पण कुठं? उन्मनीच्या सुखात. म्हणजे तुमच्या अंतःकरणातले संकल्प आणि विकल्प जोपर्यंत सोडून जात नाही तोपर्यंत तो आत बसत आणि मग तिथं दर्शन येणार. याला आध्यात्मिक दर्शन म्हणायचं. कसलं? आणि ज्याला आध्यात्मिक आवडत नसेल त्याने आपलं हिडाम चरिधाम करीत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोविंद त्या म्हणी बैसला. गोविंद चित्तामध्ये बसला. गौरवीची मग एक अवस्था बघा. हरी सांगितली दामोदर जाती गोविंद त्या मुखामध्ये स्वतः भगवंताचं नामस्मरण. गोविंद गोविंद मना लागली छंद. असा पाप पुण्य रहित देव म्हणतो का? तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागोने पाप पुण्यांगा. या स्थितीला ज्यावेळेस साधक जातो त्याच्यासाठी बाह्य लक्षणे तुकोबाराने सांगितले की ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे मार आणि कापे त्या कळिकाळ महाराज. अंतकरणामध्ये जरी भगवान परमात्म्याचं चिंतन असेल तरी महाराज बाह्य लक्षणाने सुद्धा तो वार करीत पाहिजे. की त्याच्यामध्ये महत्वाचं लक्षण सांगितलं की गंधर्व म्हणजे ऊर्ध्व पुंड्र भार आणि गळ्यामध्ये कंठाची माळ म्हणजे तुळशीची माळ. आणि मग मात्र त्याच्यासाठी मग कुठला? गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असते.
आणि अशी ज्याची स्थिती होते त्याच्यासाठी देव काय करतो आपण कसं तुका म्हणे चक्राचे शृंगार तुका म्हणे चक्राचे शृंगार तुका म्हणे चक्राचे शृंगार तुका म्हणे त्याच्या मुखामध्ये नामामृत सार भरले